आम्ही पीक विम्यासंदर्भामध्ये बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही पीक विमा दिला असं विधान कोकाटेंनी केलंय। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर चांगलाच वाद निर्माण झालाय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विम्यासंदर्भात बोलताना एक वादग्रस्त विधान केलंय। हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला असं कोकाटेंनी वादग्रस्त विधान केलंय। तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोफावले। पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय, पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत। कृषी मंत्रीच शेतकऱ्यांविषयी अशा पद्धतीने भिकाऱ्याची उपमा शेतकऱ्याला देतो, ज्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो, या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने 1 रुपया देतो तर हे काय उपकार करत नाही सरकार 1 रुपयात विमा देतं। माणिकराव कोकाटेंच्या या विधानानंतर भाजपच्या प्रवीण दरेकरांनी त्यांना सल्ला दिलाय। दरम्यान लोकभावना दुखावली जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनीही दिली आहे। नाही, मला वाटतं त्यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यानं बोलताना एकतर कृषी खाते शेतकऱ्यांशी संबंधित आहे, शेतकरी अन्नधान्य पिकवतो म्हणून आज आपण त्या ठिकाणी खातो, शेतकऱ्यांचा सन्मानच त्या ठिकाणी झाला पाहिजे, जपलं पाहिजे, आदरातिथ्य झालं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की माननीय मंत्रीगण असतील, आमदार असतील, पदाधिकारी असतील, यांनी आपली वक्तव्य करताना कुठेही त्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत। आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे म्हणालेत की 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाहीत, आम्ही 1 रुपयात पीक विमा दिलाय। असं तर कुठं बोलल्याचं मी ऐकलेलं नाही। तुम्ही मंडळी कुठून काय आणते मलाच समजत नाही। ते तर काही कुठं बोललेलं नाही 1 रुपया भिकारी घेत नाही असं सांगायला आता नाही कोणी तसा राहिलेला, मला नाही वाटत। असं बोलले नसतील आणि बोलले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। नक्कीच आपण जर